पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीत रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरून उद्योजकांमध्ये नाराजी वाढली आहे। तब्बल 20 उद्योजकांनी स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रश्नाची दखल घेत आज चाकण दौरा आयोजित केलाय। दुपारी 4 वाजता उदय सामंत यांची उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। दरम्यान रविवारी दौरा कशासाठी, इतर दिवशी प्रोटोकॉल बाजूला ठेवून या म्हणजे वाहतूक कोंडीची समस्या कळेल असं म्हणत विरोधकांनी उद्योग मंत्र्यांच्या दौऱ्यावरती निशाणा साधलाय। तर उद्योगमंत्री येणार असल्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे आणि मग काय, प्रशासन रात्रीचा दिवस करून काम करण्यास सुरुवात करतोय। एरवी दिवसा आणि कामाच्या वेळेमध्ये देखील काम न करणारं प्रशासन चक्क रात्रीच्या अंधारामध्ये काम करू लागलंय। अंधारात प्रशासनाकडून चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणावरचे खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलंय, तर काही ठिकाणांवरील रस्त्यालगतच्या साईड पट्ट्या भरण्याचं काम हे रात्रीच्या अंधारामध्ये करण्यात येत आहे। त्यामुळे एरवी कुंभकर्णी झोपेमध्ये असलेल्या प्रशासनाला मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जाग का येते असा सवाल आता विचारला जातोय। उद्योगमंत्री उदय सामंत यांची चाकणमधील उद्योजकांसोबत आज 4 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। उद्योगमंत्री उदयजी सामंत या ठिकाणी चाकण एमआयडीसी मध्ये येणार आहे। त्यामुळे हे दृश्य आपण पाहतोय, रात्रीच्या अंधारामध्ये या रस्त्यांच्या डागडुजीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात, चर्चा करून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत। नाझिम, आपण पाहतोय की आज दुपारी 4 वाजता उद्योगमंत्री उदय सामंत हे चाकणमधील उद्योजकांशी बातचीत करणार आहेत। मात्र त्याच पार्श्वभूमीवरती आता जी रस्त्यांची डागडुजी आहे त्या कामांना वेग आलेला आहे। त्यामुळे मंत्र्यांचे दौरे ज्यावेळेस होतात त्याच वेळेस प्रशासन खडबडून जागं होतोय का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। बरोबर आहे की चाकण एमआयडीसीतले हे कर्मचारी असतील, उद्योजक असतील, तिथले ग्रामस्थ असतील, इथून जाणारे प्रवासी असतील, गेल्या 3-4 वर्षापासून या सगळ्या समस्यांचा पाडा त्यांच्यासमोर मांडतायत। परंतु कुंभकर्णासारखे हे सगळं यंत्रणा जे आहे, म्हणजे एमआयडीसी असेल, पुणे पीएमआरडी असेल, नॅशनल हायवे अथॉरिटी असेल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, त्यांच्याकडे हे प्रश्न मांडण्यात आलेले आहेत। परंतु कुंभकर्णासारखे अक्षरशः झोपलेले होते। गेल्या आठवड्याभरापासून आपण म्हणतोय की चाकण एमआयडीसीतल्या 20 कंपन्यांनी आता स्थलांतर होण्याचा निर्णय घेतलेला आहे, तसं जाहीर या ठिकाणी केले। मग या सगळ्यांना जाग आलेली आहे आणि आज तर लघु उद्योजकांना भेटण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत दुपारी 4 वाजता येत आहेत आणि त्याची तत्परता बघा। मग आता यांना कशी जाग आलेली आहे, रातोरात सगळी कामं पूर्ण करण्यासाठी हे सगळा खटाटोप या ठिकाणी सुरू आहे। रस्त्यावरचे खड्डे असतील, साईड पट्टे असतील, त्या बुजवल्या जात आहेत आणि त्या कशा पद्धतीने बुजवल्या जात आहेत तर मुरुमच्या साह्यानं। हा आता एखादा पाऊस झाला की मुरुम सगळं परत रस्त्यावर येणार, चिखल होणार। या चिखलामध्ये गेल्या आठवड्यामध्ये वाहनं घसरून 3 जणांचा जीव गेलाय। म्हणजे ही जी मलमपट्टी आहे ही या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या जीवावरच बेतणारी आहे। म्हणजे मंत्र्यांना दाखवण्यासाठी जे हे काम केलं जातंय ते सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या आणि इथल्या ग्रामस्थांच्या जीवावर बेतणार आहे। म्हणजे हे असं आहे की जर तुम्ही इच्छाशक्ती दाखवली तर सगळी कामं होऊ शकतात। हे आज या रातोरातामध्ये दाखवलं जात आहे। परंतु आज बैठक होणार आहे, बैठकीत हे सगळे मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत। परंतु या समस्या सुटणार का, हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। अगदी समस्या सुटणार का हाच खरा प्रश्न आहे आणि दुसरीकडे जी बैठक होतीये त्या बैठकीकडे देखील लक्ष असेल। सगळ्याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद नाझिम या सविस्तर माहितीसाठी।